जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज राज जेनुरे वय 27 या तरुणास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भवानीपेठ मड्डीवस्ती येथील रहिवासी पंकज जेनुरे मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू, सुरा, लोखंडी पाईप, काठ्या यांसारख्या जीवघेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, घरफोडी, मोटरसायकल चोरी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दगडफेक करणे, घातक शस्त्राने धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या दफ्तरी त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 8 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. जेनुरे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. पंकजला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2020 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यामुळे त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 29 ऑगस्ट रोजी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले. त्या स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.